Brought to you by V-Guard. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील सर्व राज्यातील थोर अशा महापुरुषांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो। आजच्या दिंडोरी लोकसभेच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले आदरणीय ह्या राज्याचं एक दबंग नेतृत्व, अत्यंत अभ्यासू नेतृत्व, अत्यंत कायद्यामध्ये प्रांगण असलेलं असं नेतृत्व। मी ज्या वेळेस देवेंद्रजी सभागृहात बोलत असतात त्यावेळेस मी कान देऊन ऐकत असतो, कुठेही असतो तरी किती ऐकावं आणि किती त्यांच्याकडनं घ्यावं। असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आमच्या भगिनी आदरणीय ज्यांना आत्ताच 8-10 दिवसापूर्वी देवेंद्रजी बोलले, देवेंद्रजीचा इतका दबदबा आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये की देवेंद्रजी जे बोलतात ते होतं। आमच्या भगिनी भावी मंत्री आदरणीय पंकजाताई, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। खरं तर दुसरी माझी भगिनी साहेब, माझ्या वाईट काळामध्ये माझ्या इलेक्शन मध्ये भारतीताईंनी माझ्या बायकोच्या खांद्याला खांदा लावून काम केलं। माझ्या प्रचंड असं भावासारखं तिने नेहमी प्रेम केलं। अशी माझी भगिनी आपली भावी खासदार, आपण इतके समोर आहात त्यामुळे मी खरंच तुमच्या विश्वासाने म्हणतो की भावी खासदार भारतीताई पवार, ओबीसीचे सर्व नेते, खरं तर शिवसेनेचे सर्व नेते, आरपीआयचे सर्व नेते, सर्व व्यासपीठावर बसलेले नगरसेवक, खरं तर अत्यंत प्रत्येक जण तोला मोलाचं व्यासपीठावर बसलेलं आहे। प्रत्येकाचं नाव घेणं उचित आहे, परंतु आदरणीय देवेंद्रजींना लवकर परत जायचंय, त्यामुळे मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो आणि आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे सदस्य, सरपंच, चेअरमन, सर्व माझे ग्रामस्थ ज्यांच्या आशीर्वादाने मी आज आमदार म्हणून उभा राहिलोय, असे समोर बसलेले सर्व माझे बांधव, माझ्या भगिनी, व्यासपीठावर असलेली जाणून बुजून थोडं लेट नाव घेतो माझी बायको अंजुम, तसेच खरं तर मी साहेबांना विनंती केली देवेंद्रजींना की साहेब तुम्ही माझ्याकडे गेली 5-2.5 वर्षामध्ये आलाच नाही। ज्याही वेळेस साहेब विरोधी पक्ष नेत्यात होते त्याही वेळेस मी साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचो। मला काय अडचण आली तर मी साहेबांना विचारायला जायचो, साहेब आला नाहीत, आपण आपलं एक वेगळं महत्व या राज्यात आहे, आपण माझ्याकडे या। साहेबांनी मला विचारलं, सुहास मी का येऊ आणि का बोलू? म्हटलं साहेब, ज्या मनमाडमध्ये 1.25 लाख लोकसंख्येचं गाव होतं, ज्या मनमाडला अनेक रथी महारथी आमदार होऊन गेले, एकाने ही योजना पूर्ण केली नाही। आमचं गाव दुसऱ्या गावामध्ये जायला लागलं, लोक पदार्पण व्हायला लागले, इथे गाव ओसाड पडलं, व्यापाऱ्यांचा व्यापार बंद झाला, तरुणांना नोकरी मिळत नव्हती। साहेब, आपण ती 550 कोटी रुपयाची योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आपण दोघांनी मिळून आमच्या मनमाडला 550 कोटी रुपयाची योजना दिली आणि ती योजना आज 90% पूर्ण झालेली आहे। आणि साहेब, मला सांगायला अभिमान वाटतो की जे परगावी लोक गेलेले होते ते लोक आता परत आमच्या मनमाड शहरामध्ये आपल्या आशीर्वादामुळे राहायला लागले। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। साहेब, आपल्याकडे मी एक दिवस आलो, मला जाणून बुजून या मनमाडवाल्यांना सांगायचंय की साहेब, माझी नगरपालिका ब वर्ग आहे, स्वतःचा स्वनिधी 15% येतो साहेब, मी कुठून भरायचा? साहेब, आपण आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि देवेंद्रजी साहेब त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते आणि ते सर्व अधिकार फायनान्स मिनिस्टरला असतात। साहेबांनी सांगितलं, सुहास, महाराष्ट्रामध्ये अशी एकही केस झाली नाही, परंतु तुझ्या मनमाडवाल्यांसाठी मी हे जे 75 कोटी रुपये हे खास बाब म्हणून देतो। साहेब, आज आपण ते 75 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला मिळाले आणि माझी योजना 90% पूर्ण झाली साहेब।
आणि आज 1.25 लाख लोकसंख्येला अजून 2 महिन्याने 24 तास पाणी मिळेल. जे पाणी साहेब दुःखाने मला सांगावंसं वाटतं का दर 30 दिवसांनी पाणी भेटायचं साहेब, 30 दिवसांनी. म्हणजे साहेब मला दुःखाने सांगावंसं वाटतं की ह्या मनमाड शहराची पाण्याच्या बाबतीमध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली साहेब, 30, 35 दिवसांनी पाणी. साहेबांनी मला विचारलं मी काय येऊ. मी म्हटलं साहेब आपण उदय सामंतांना माझ्या समोर फोन केला आणि माझ्या 1.25 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये 40,000 तरुण आहेत, सगळे बेरोजगार आहेत. रोजगारासाठी नाशिकला जातात, मालेगावला जातात. सुहास थांब, तू थांबू नको. साहेबांनी उदय सामंतांना फोन केला आणि आपली MIDC मंजूर झाली. साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की 7-12च्या उतारावर MIDCचे नावं लागले, जमिनी अधिग्रहित झाल्या. परंतु साहेब मी आपल्याला एक विनंती करतो, आपलं केंद्रामध्ये आणि उद्योगांमध्ये खूप चांगलं आहे साहेब. आपण मोठमोठ्या उद्योजकांना सांगा आणि माझ्याकडे रेल्वे आहे, विमानतळाची व्यवस्था आहे, हायवे आहे साहेब मनमाडमध्ये. मनमाड पासून 10 किलोमीटर अंतरावर MIDC झालेली आहे. साहेब माझी विनंती आपल्याला की आपण मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सांगून मोठमोठे याचे उद्योग आणा, अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. साहेब आपण माझ्यासमोर गिरीश महाजनांना फोन केला आणि पर्यटनामधून शिवसृष्टीसाठी आपण 35 कोटी रुपये दिले. साहेब मला अभिमानाने सांगावंसं वाटतं आपल्या आशीर्वादामुळे, आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये 60 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त या नांदगाव शहरामध्ये आहे साहेब, फक्त या नांदगाव शहरात. साहेब अनेक रथी महाराज आमदार होऊन गेले, एकाने महापुरुषांचे पुतळे उभारलेले साहेब. परंतु मी छत्रपती शिवाजी महाराज असेल, अण्णाभाऊ साठे असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, सगळ्या महापुरुषांचे पुतळे साहेब मी येता आपल्याला दाखवले. आणि ताई मला आदराने नम्रपूर्वक सांगावंसं वाटतं की वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं काम चालू आहे, आदरणीय गोविंदराव मुंडेंच्या पुतळ्याचं सुद्धा काम चालू आहे. ताई हे मला या ठिकाणी अभिमानाने सांगा. साहेब अजून माझी एक छोटीशी मागणी, आपण सांगाल मी फक्त मागतोय, परंतु साहेब मी नांदगाव शहरामध्ये 70 कोटी रुपयाची पाणी योजना आणली साहेब, 70 कोटी रुपयाची. तीही 10% जो स्वनिधी होता साहेब. आपण फायनान्स मिनिस्टर असताना ते आले आणि आजही नांदगावला आता साहेब मनमाड शहर हे 1.25 लाख लोकसंख्येचं, शेजारी नांदगाव तालुका येतो तो 40,000 लोकसंख्येचा साहेब. ती योजना 90% पूर्ण झाली, तेही पाणी साहेब तिथे मिळतं. साहेब आपण जिथं बसलात हे 35 कोटी रुपयाचं स्टेडियम आहे. आमच्या मनमाड शहरामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये कबड्डी असेल, क्रिकेट असेल, ऑलिम्पिक लेवलचे खेळाडू आमच्याकडे तयार होतात साहेब. म्हणून इंटरनॅशनल लेवलचा आपणच सांगून मंत्र्यांना संबंधित 35 कोटी रुपये दिले आणि आता साहेब हे स्टेडियमचं काम चालू आहे साहेब. आपल्या आशीर्वादाने मी प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 7 ते 8 कोटी रुपये, ज्या गावामध्ये 50 लाख 25 लाख भेटत नव्हते त्या गावामध्ये मी प्रत्येक गावामध्ये 8-8, 9-9 कोटी रुपये दिले साहेब. मी नम्रपणे सगळ्यांना आव्हान करतो की इतका निधी गेली 20 वर्षात जो निधी आला नाही साहेब, तो निधी एवढ्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळेस मी दुर्दैवाने मला सांगावं वाटतं, दुर्दैवाने का हा 15% निधी मी ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्या उद्धव साहेबांना मी 100 पत्र दिले साहेब. आपल्याला खरं नाही पटणार, शेवटचं 151 पत्र मी साहेबांसमोर फाडलं आणि मला तुमचा निधी नको असं सांगितलं साहेब. पण जेव्हा आपलं सरकार बसलं त्याच्यानंतर 1 महिन्यातच मला तो निधी मिळाला साहेब. आणि साहेब मला अभिमानाने सांगावं वाटतं की जल जीवन मिशन जो प्रकार आहे, जल जीवन मिशन मध्ये उर्वरित जे 78 खेडी साहेब शेवटच मी थोडं 2 मिनिटं वेळ घेतो आपला. जे आमच्या गावामध्ये 78 गाव आहेत नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये, या गावामध्ये पाणीच नव्हतं, योजना नव्हती. बायांना 4-4, 5-5 माझ्या माय भगिनींना 8-8 किलोमीटर पाणी घेऊन जावं लागायचं साहेब. या 78 खेडीमध्ये जल जीवन मिशन मधून मी 550 कोटी रुपये मंजूर केले आणि ती योजना आता शेवटच्या टप्प्यावर येते साहेब. त्याच्यात केंद्राचा पैसा आहे साहेब. आपण सांगितलं मला सुरुवात ज्या योजना तुला नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये न्यायच्या असेल त्या योजना तू घेऊन जा. म्हणून साहेब आज जरी मला 2.5 वर्ष मिळाले, करोनाचे 2 वर्ष गेले आणि आपल्या सानिध्यात आलो, आपल्या आशीर्वादाने साहेब मी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करू शकलो साहेब. हे या ठिकाणी मला सांगू साहेब. आपण मला एक दिवस बोलला होता की सुहास आपल्याला वैयक्तिक लाभ दिला गेला पाहिजे, शासन आपल्या दारी तसंच आमदार सुद्धा आपल्या दारी गेला पाहिजे साहेब. त्याप्रमाणे साहेब मी 6 दवाखाने बनवले आणि 6 गाड्या बनवल्या, शासन आपल्या दारी त्या टाईप साहेब. मी 1 लाख चष्मे लोकांना मोफत वाटले साहेब. मी 50,000 डोळ्यांचे ऑपरेशन केले, 25,000 शरीराचे वेगवेगळे ऑपरेशन केले, 50,000 रेशन कार्ड काढून दिले साहेब. हे सगळं आपल्या आशीर्वादामुळे आपण केलेल्या मला सूचनेमुळे केलं साहेब. म्हणून मी आपल्याला साहेब या सभेला बोलवलं की आपण जे दिलंय,
आपण ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला जे दिलंय, आपण फायनान्स मिनिस्टर होता आणि मला माहिती साहेब की आपण आपल्याकडे पद जरी नसलं तरी जो आपला केंद्रामध्ये दबदबा आहे, जो राज्यामध्ये दबदबा, एखाद्या मंत्र्याला आपण जर फोन करून सांगितलं की सुहासला ह्या खात्यातून इतके पैसे दे, संबंधित मंत्र्याला सांगितलं ते मिळतात. म्हणून साहेब मी आपल्याला सभेला विनंती केली आणि मी ह्या सगळ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने आपले मी आभार मानतो की आपण आमच्या सभेला आलात साहेब. एक छोटेसे 2-3 माझ्या मागण्या आहेत साहेब. कारण जेव्हा वेळेस राजकारणामध्ये कुणीतरी मोठा नेता येतो, दबंग नेता येतो, ज्याच्या प्रशासनामध्ये धकतं, ज्याच्या शासनामध्ये धकतं, ज्याच्या मंत्रिमंडळामध्ये येतं, त्याच्याकडे काही मागितलं नाही तर तो दिवस वाया जातो साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब, माझ्या मनमाड शहरामधून रस्ता जातो, आतापर्यंत कमीत कमी 200 ते 250 लोक अपघातामध्ये, चांगले व्यापारी तरुण मेलेत साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब की आपण जर पीडब्ल्यूडी मिनिस्टरला सांगितलं तर ताबडतोब ह्या मनमाड शहराचा बायपास तयार होईल साहेब. मी आपल्याला विनंती करतो की बायपाससाठी आपण ह्या मनमाड शहराच्या आम्हाला मदत करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. MIDCचे मोठे मोठे उद्योग आणून द्यावा साहेब. आपण सगळं कन्व्हिनियन्स आहे इथे साहेब, सगळ्या व्यापाऱ्यांना चांगली सुविधा आहे, म्हणून आपण मोठमोठ्या उद्योगपतींना सांगावं अशी या ठिकाणी विनंती करतो साहेब. एक दुर्दैव आमच्या ह्या मतदारसंघातलं सांगतो साहेब, गिरणा धरण हे माझ्या मतदारसंघात आहे आणि गिरणा धरणामध्ये माझ्या मतदारसंघातले 6 गावं विस्थापित झाले, परंतु दुर्दैवाने साहेब एक थेंब सुद्धा त्याचा पाणी आम्हाला मिळत नाही. आपण म्हणतो की धरण उसाशी आणि कोरड घासाशी अशी आमची पद्धत झालेली साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब का जो गिरणा उजवा कालवा साहेब, टाकळी, मांजरे आणि नगाव साहेब, आमची अशी परिस्थिती आहे, आम्ही पोटच्या मुलासारखं पीक वाढवतो आणि ते जे शेवटचं जे पाणी साहेब ते आम्हाला मिळत नाही आणि आम्हाला आमच्या समोर आमचा मुलगा जसा घरातून बाहेर जातो त्याप्रमाणे ते पीक आमच्या समोर आमचं जळतं. कारण ज्यावेळेस आम्ही ते पीक लावतो त्यावेळेस आम्ही त्या पिकाच्या बरोबर स्वप्न सुद्धा आमचं त्यांच्या बरोबर लावतो. आम्हाला वाटतं पीक आले की मी मार्केटला विकील, परंतु साहेब दुर्दैवाने कधी भाव मिळत नाही, दुर्दैवाने निसर्गाचा कोप होतो, दुर्दैवाने व्यापारी पळून जातो. त्यामुळे साहेब आमची एक विनंती आहे की हे मांजरे, टाकळी, मांजरे आणि नळगाव हे आपल्या खात्यात साहेब, जलसंपदा खात्यामध्ये आपण जर आमची एक मिटिंग लावली तर बंदिस्त जर पाईपलाईन दिली साहेब तर ताबडतोब आमच्या 15 ते 20 गावं सुजलम होतील साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हे जलसंपदा खात्यातलं साहेब हे एक आपण करावं साहेब. दुसरी छोटीशी विनंती करतो साहेब की जे गिरणा धरण आहे साहेब, या गिरणा धरणाच्या बाबतीत पांजण गावात कालवाय साहेब, काळवाडीसह जे इतर आमचे गाव आहेत साहेब, एक शेवटचं एक आवर्तन द्यावं साहेब. कारण साहेब हे जेव्हा धरण बांधल्या गेलं त्यावेळेस आमचे गावं प्रस्थापित झालं, आजही आमचे गावं प्रस्थापित आहे साहेब. धरण आमच्या उशाशी आहे, आमची कोरड आमच्या घशाशी आहे. म्हणून साहेब आपण आपल्या खात्यातून आम्हाला एक शेवटच्या आवर्तनाचं आरक्षण द्यावं आणि आमचं गाव सुजलम सुफलम करावं आणि आमच्या गावाचा आपण आशीर्वाद घ्यावा अशी या ठिकाणी मी आपल्याला साहेब विनंती करतो साहेब. त्याच धरणामधून माळ माथ्यावरील शेरूळ, हिसवळ हे जे काही इतर गाव आहेत साहेब, ह्याही गावामध्ये आपण एक आरक्षण आहे साहेब, एक शेवटच्या पाण्याचं. 2 पाणी मिळतात साहेब आम्हाला, 3ऱ्या पाण्याचं आरक्षण दिलं तर आमचे पिकं उभे राहतात, आमचे पिकं जिवंत राहतात आणि आमचे स्वप्न पूर्ण होतात साहेब. म्हणून मी आपल्याला नतमस्तक विनंती करतो आणि हे खातात जलसंपदा आपल्याकडे साहेब, त्यामुळे आपण हे करावं अशी विनंती करतो साहेब. झाडी धरणामध्ये इंदिरा गांधी आल्या होत्या तेव्हापासून काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत आश्वासन देत इथपर्यंत आणलं, परंतु हे जलसंपदा खात्याच्या अंतर्गत आहे साहेब. या झाडी धरणाची जे शक्य होतं, मी सगळ्या नागरिकांना आणि सगळ्या माझ्या बांधवांना विनंती करतो नम्रपणे की जो झाडी धरणाचा 25 वर्षाची जी अडचण होती ती अडचण मी सोडवली. पहिल्या पावसामध्ये झाडी धरणामध्ये पाणी पडेल असे आपल्याला मी सगळ्यांना आश्वासित करतो. परंतु साहेब त्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करायचं साहेब. ते जर रुंदीकरण खोलीकरण झालं तर माझ्या 40 गावांना त्याचा फायदा होईल आणि आमचे शेते, आमचे पिकं जिवंत राहतील. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की त्या झाडी धरणासाठी, खोलीकरणासाठी आणि रुंदीकरणासाठी जलसंपदा खात्यातून आपण आपल्याला मदत करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. खरं तर साहेब मला म्हणतील की साहेब सुहास, अरे तुम्हाला मागणी मागायला आणलं की भाषण करायला आणलं, परंतु साहेब मी आपले हात जोडतो कारण आपल्याकडे आजपर्यंत मी जे मागितलं त्या नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी माझ्यावर ज्यावेळेस वाईट वेळ होती, मी जेव्हा अडचणीत होतो, मला जेव्हा इतर राजकीय त्रास देत होते त्यावेळेस साहेब आपण मोठे भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले. मी मरेपर्यंत साहेब
मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मरेपर्यंत ते उपकार कधी विसरणार साहेब. माझी बायको शेजारी उभी, तिलाही विचारा, 2 दिवसावरून तरी 1 दिवस आपला विषय आम्ही आमच्या घरामध्ये काढू शकतो. त्यामुळे आपले उपकार साहेब. मला शिंदे साहेबांबरोबर गेलो त्यावेळेस माझ्या बरोबर कोणीच नव्हतं. त्या 40 आमदारांमधला एकच आमदार होता का स्वतः गाडी चालवत सुरत पर्यंत गेला. आणि ते फक्त आणि फक्त आपण केलेल्या माझ्या उपकारावर, आपण केलेल्या माझ्या मदतीवर साहेब केलं. आणि मी मरेपर्यंत याची जाण ठेवून साहेब, हे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासन. आपण म्हणता ना साहेब, तुम्ही सांगाल ते तोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण, त्याच काही साहेब असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, असे या ठिकाणी मी आश्वासन. खरं तर अनेक विरोधक ताईंच्या बाबतीमध्ये अपप्रचार करतात. अनेक विरोधक ताईंच्या बाबतीमध्ये मतं देऊ नका हे सांगतायत. आणि त्याला दुर्दैवाने आपले काही लोक त्याला होला हो करतायत. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की एका तोंडी 10 तोंडी असतात. आपण आपल्या ताईचाच प्रचार करा. मला सांगा तुम्ही, ताई आल्या नाही, ताई गेल्या नाही, असा अपप्रचार चालू आहे. भगरे आला होता, भगरेने कांद्याच्या निर्यात बंदीवर भगरेने आंदोलन केलं. भगरेने रेल्वेचं आंदोलन केलं. एनसीपी कधी आंदोलनाला उतरली? भगरेनी कधी या मनमाडच्या पाणी प्रश्नावर आंदोलन केलं? एनसीपीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे असंख्य अडचणी होत्या त्याच्यावर आंदोलन केलं. अरे माझी भगिनी भारतीताई, जर भगरे किती वेळा आला, ताई किती वेळा आली, भगरे किती वेळा 10 वेळा नव्हती लग्न कार्यात आली, ताई किती वेळा 10 वेळा लग्न कार्यात आली. ताईने किती विकास केला, भगरेने किती विकास केला, बीजेपीने किती विकास केला आणि राष्ट्रवादीने किती विकास केला. तर मला अभिमानाने सांगावं लागेल की माझी ताई जास्त वेळा आली आणि माझ्या ताईने, भारतीताईंनी जास्त प्रचार केला. मला दुसऱ्या अभिमानाने सांगावं असं वाटेल की आदरणीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली बीजेपीने प्रवास केला, हे केला, विकास केला की एनसीपीने विकास केला का उभाठाने विकास केला? तुम्ही सांगा, तुमच्या अंतर्मनाला विचारा. देवेंद्रजींनी विकास केला, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी विकास केला. एक वीट, साधी एक वीट जरी ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भगरे असेल, उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शरद पवार, एखादी वीट जरी याच्यात लावली असेल, मी आज राजीनामा देतो. आज आणि मग का मतदान करायचं? का भगरेला मतदान करायचं? का एनसीपीला मतदान करायचं? का नाही बीजेपीला मतदान करायचं? म्हणून मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो, या भूलथापांना बळी पडू नका. या चुकीच्या जे काही व्हॉट्सअप मेसेज, सोशल मीडिया असेल त्याच्या भूलथापाला बळी पडू नका. आपलं भविष्य ताईला निवडून देण्यामध्ये आहे. जर तुमच्या वार्डात, जर तुमच्या जिल्हा परिषद गटात, जर तुमच्या गणात जर कमी मतं पडले तर तुमच्या विरोधामध्ये उभाठाचा सरपंच उभा राहील, उभाटाचा जिल्हा परिषद सदस्य उभा राहील, एनसीपीचा नगरसेवक उभा राहील आणि तुम्हाला प्रतिस्पर्धी तयार होतील. मेलेले राजकीय मेलेले जिवंत होतील. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या बूथ केंद्रावर, आपल्या गटात, जिल्हा परिषदेच्या, आपल्या गणात, आपल्या नगरपालिकेच्या वार्डामध्ये आपण सगळ्या लोकांना बाहेर काढा. आपले काही भांडणं असतील वार्डातले, राष्ट्रवादी आपली राष्ट्रवादी असेल शरद अजितदादांची, आपली शिवसेना असेल शिंदे साहेबांची, आरपीआय असेल, आपले जे काही वाद असेल ते वाद सगळे बाजूला ठेवा. एका मताने, एका दिलाने, एका विचाराने एकत्र या. मतदारांना बाहेर काढा. आपली अस्तित्वाची लढाई बांधवांनो, ही अस्तित्वाची लढाई. ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या सर्व माझ्या बांधवांची आणि ह्या तुमच्या आमदारांची ही अस्तित्वाची लढाई बांधवांनो. मी ज्या वेळेस शिंदे साहेबांकडे गेलो असेल, ज्या वेळेस देवेंद्रजींकडे गेलो असेल, नांदगावचा विकास करायचा असेल, देवेंद्रजींनी वरती सुद्धा पाहिलं नसेल, सुहास कांदे विकासासाठी सही केली असेल. जर नांदगाव विधानसभा मतदारसंघातून जर कमी मतं पडले तर मी देवेंद्रजीला काय करून दाखवू बांधवांनो, तुम्ही मला सांगा. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, येत्या 20 तारखेला एका मताने, एका दिलाने, एका विचाराने एकत्र या. आपण आणि आपलं गाव, आपला गट, आपला गण, आपला वार्ड, आपला प्रभाग, या सगळे मतदार बाहेर काढा. आणि माझी बहीण भारतीताई पवार यांना येत्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून, कमलासमोरचं बटन दाबून, अनुक्रमांक नंबर 2 भारती पवार, निशाणी कमळ, या समोरचं बटन दाबा आणि ताईला, भारतीताईंना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्या.
अशी मी आपल्याला सगळ्यांना नतमस्तक होऊन विनंती करतो. आणि ज्या वेळेस मी ताई निवडून येईल आणि देवेंद्रजींकडे बुके घेऊन जाईल त्यावेळेस तुमचा आमदार जो दिवस रात्र तुमच्यासाठी काम करतो, तुमचा आमदार बायको असेल, पुतणे असेल, भाऊ असेल, तुमच्यासाठी 24 तास सेवा देतो, त्या आमदाराला सांगायला अशी जागा ठेवा की साहेब, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदान पडलं, असं मला साहेबांना अभिमानाने सांगावं लागेल. अशी मला जागा ठेवा आणि अशी तुम्ही माझी इज्जत ठेवाल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. आणि येत्या 20 तारखेला मी आदरणीय साहेब थोडं जास्त बोलला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, पंकजाताई जास्त बोलला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि येत्या 20 तारखेला भारतीताईंना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्याल अशी अपेक्षा बाळगतो. माझ्या बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.